गव्हाच्या पिठाचा पास्ता बनवते। तर इथं मी बघा काय काय साहित्य घेतलंय। गव्हाचं पीठ घेतले 1 वाटी, एक कांदा घेतलाय कापून, टोमॅटो घेतले, हिरवी मिरची घेतली आहे कट करून, शिमला मिरची घेतली आहे, वाटाणे घेतलेत, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतलाय। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। थोडंसं मीठ, पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं। बघा इथं पास्ता बनवण्यासाठी पीठ आपलं मळून झाले। बघा आपण पास्ता बनवण्यासाठी पीठ मळून घेतलं होतं, त्याचे असे रोल करायचं आणि छोटे छोटे असे गोळे कट करून घ्यायचे। चमचा घेतलाय मी एक आणि त्याच्यावरती ही गोळी ठेवून तर राहिलेले सगळे पास्ते आपण असेच बनवून घेऊया। बघा इथं सगळे पास्ते आपले करून तयार झालेत, बनवून तयार झालेत। इकडं पाणी पण उकळलं। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय पाण्यामध्ये आणि हे पास्ते आपण उकडून घेऊया। पास्ता आपला शिजतोय तोपर्यंत आपण इकडं 1-2 मिनिटं शिजवून घेऊया। इकडं कढई ठेवली आहे मी, फोडणी बनवून घेऊया। तेल घालते 1 चमचा आणि आणखीन थोडंसं मोहरी, जिरं, हिरवी मिरची घालून घेऊया कट करून घेतलेली। कांदा घालून घेऊया। कांदा गुलाबी कलरवर परतून घेऊया। कांदा आपला परतून झालाय। तर आता आपण त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालूया, शिमला मिरची पण थोडीशी जरा परतून घेऊया। त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया। इकडे पास्ता आपला शिजलाय, तो आता आपण काढून घेऊया। थोडंसं थंड पाणी घालून घेऊया। बघा हे परतून झाले। आता अद्रक आणि लसूण आपण ठेचून घेतलाय, तो पण घालून घेऊया। वाटाणे घालून घेऊया। थोडीशी हळद घालूया। थोडीशी मिरची पावडर, मॅगी मसाला घालून घेऊया। टोमॅटो सॉस घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ,
आपण उकडून घेतलेला पास्ता घालून घेऊया. आणि एक 1 मिनिट परतून घेऊ. बघा आपला गव्हाच्या पिठाचा पास्ता तयार झालाय. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया.